29 एप्रिल 2016 शुक्रवार. परीक्षा एकदाची पार पडली आणि शाळेला सुट्टी लागली. सुट्टी लागूनही 10-15 दिवस झाले. माझ्या मैत्रिणीकडच्या सारख्या फेऱ्या, उन्हातलं हिंडणं बघून आमच्या आईसाहेबांनी फरमान सोडलं, जे काय असेल ते 4 नंतर. दुपारच्या उन्हात कुत्री मारत हिंडायचं नाही. आईसाहेबांचं बोलणंही असंच असतं. आता मी काय खरंच कुत्री मारत हिंडते काय? त्यांनी भू जरी केलं तरी मी घाबरून पळत सुटते. हां, फक्त आमच्या हिरूला घाबरत नाही मी. हिरू म्हणजे आमचा गोड गुजिरा पॉमेरियन डॉगी. मात्र त्याला कुत्रा नाही म्हणायचं बरं का. बाबाला फार राग येतो आमच्या. खरं तर तो मुलगाच याचा. आणि हो, आमच्या कॉलनीतल्या बायका आईला पियूची आई म्हणून हाक नाहीत मारत, हिरूची आई म्हणतात. तर आई असं बोलल्यानंतर मला फार वाईट वाटू लागलं. दुपारच्या वेळी एकटीने घरी बसायचं, छे, मला करमेच ना. काय करावं बरं असा विचार करत कपाट उचकटू लागले तर नुकतीच परीक्षेसाठी आणलेली कोरी करकरीत रंगपेटी सापडली. काढली कपाटातून, पाणी आणि ब्रश घेतला आणि रागारागात कागदावर फर्राटे ओढू लागले. आईचा डोळा लागला होता. मग बेसिनजवळ गेले आणि एक एक रंग चांगला धुवून काढला. बेसिन मस्त रंगीत होऊन गेलं. सॉलिड मजा वाटू लागली. फुल टाइमपास. आमचं बेसिन आहे भलं मोठं. त्यावर चढता देखील येतं आणि बेसिनला लागूनच आहे एक छोटीशी खिडकी. मग मी काय केलं, खिडकीच्या गजावर ब्रशने रंगाचे फटकारे मारू लागले. असं करता करता एका गजाला लाल रंग देऊन टाकला आणि दुसऱ्या गजाला पिवळा. काय सांगू गंमत, लय भारी दिसू लागले खिडकीचे दोन्ही गज, एक लाल एक पिवळा. मग मी खिडकीकडे नीट बघितलं. वाटलं, अरे आपल्या घराची ही खिडकी किती खराब झाली आहे. रंगाचे टवके उडालेत, चिमण्यांनी किती घाण केली आहे. समजा ही खिडकी मी खरंच रंगवली तर. मी एकदम खुश झाली आणि रंगवलेल्या खिडकीचं स्वप्न पाहू लागले. पण आईचं काय? हळूच जाऊन आईला विचारलं, आई, मी खिडकी रंगवू? आईला काय ऐकू आलं झोपेत कोण जाणे. ती म्हणाली आणि तिकडच्या कुशीवर वळली. मग मात्र मी वेळ घालवला नाही. लगेच रंगवायला सुरुवात केली. एकदम लक्षात आलं की अरे, असं करून उपयोग नाही. आधी सगळी खिडकी साफ करायला हवी. मग भांडी घासायचा ब्रश घेतला आणि गज साफ करू लागले. एक एक गज छान घासून काढला. चिमण्यांची घाण स्वच्छ केली. ती छोटीशी खिडकी अगदी साफ करून टाकली. या कामात 1-1.5 तास कसा निघून गेला कळलंच नाही. आई उठल्याचं पाहून मी पटकन तिच्याजवळ गेले आणि म्हणाले, मी बघ खिडकी कशी स्वच्छ केली आहे ते. आई तोंड धुवायला बेसिनजवळ आली आणि मी केलेलं काम पाहून एकदम खुश झाली. तिने विचारलं, हे तू रंगवलंस का? मी म्हटलं, हो, मी तुला विचारलं होतं खिडकी रंगवू का, तर तू हो म्हणालीस. मला वाटलं आईसाहेब आता रागावणार, पण ती चक्क म्हणाली, तू रंगव ही सगळी खिडकी, पण खिडकी रंगवायला हा रंग नसतो वापरायचा. मी तुला ऑइल पेंटचा रंग आणून द्यायला सांगते बाबाला. हे ऐकून तर मी आनंदाने उडीच मारली आणि तिला काम पूर्ण करून दाखवण्याचं प्रॉमिस दिलं. संध्याकाळी बाबा ऑफिसमधून घरी आला. आईने त्याला कसं पटवलं कोण जाणे, पण तोही एकदम तयार झाला. मला जरा आश्चर्यच वाटलं.